जय जय गुरुदेव दत्त. रामायणातील एक अशी गूढ कथा जी फार कमी लोकांना माहिती आहे. ही कथा आहे अयोध्येचे पराक्रमी राजा दशरथ यांच्या जन्माची. दशरथ श्रीरामांचे वडील, पण त्यांचा जन्म कसा झाला? पौराणिक कथेनुसार अयोध्येचे राजा हे महान शिवभक्त होते. एकदा ते दुपारची वंदना करत होते, तेवढ्यात लंकेचा राजा रावण त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी तेथे आला. पण राजा डोळे मिटून शिवध्यानात लीन होते. रावण शांतपणे त्यांना पाहत उभा राहिला. वंदना संपल्यानंतर राजा अजांनी जल अर्पण केले, पण पुढे न टाकता त्यांनी ते मागे फेकले. रावणाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, राजन, जल नेहमी पुढे अर्पण केले जाते, आपण मागे का फेकले? राजा शांतपणे म्हणाले, ध्यानात असताना मला एका योजन अंतरावर जंगलात एक गाय दिसली आणि एक सिंह तिच्यावर हल्ला करत होता. त्या गायीचे रक्षण करण्यासाठी मी जल मागे अर्पण केले. रावणाला विश्वास बसला नाही. तो त्या ठिकाणी गेला आणि पाहतो तर काय, गाय सुरक्षित होती आणि सिंहाच्या शरीरात अनेक बाण घुसलेले होते. रावणाला समजले, ज्याच्या केवळ जलातून बाण निर्माण होतात त्याच्याशी युद्ध करणे अशक्य आहे. तो शांतपणे परत लंकेत निघून गेला. काही दिवसांनी राजा जंगलात फिरत असताना एका सुंदर कमळाकडे आकर्षित झाले. ते कमळ जसे ते जवळ जात होते तसे दूर जात होते. तेवढ्यात आकाशवाणी झाली, हे राजन, तू संतानहीन आहेस, म्हणून तू या कमळास पात्र नाहीस. ही वाणी ऐकून राजा अत्यंत दुःखी झाले. भगवान शिवाने धर्मराजाला आज्ञा दिली, एका वेदपाठी गृहस्थाला अयोध्येत पाठवा. सरयू नदीकाठी राहणारा एक गरीब वेदपाठी राजांच्या दरबारात आला. राजाने त्याला सुवर्ण मुद्रा द्यायचा प्रयत्न केला, पण वेदपाठी म्हणाला, हे प्रजेसाठीचे धन आहे, मला तुमचे वैयक्तिक धन हवे. राजा व्यथित झाले. त्या रात्री त्यांनी साध्या मजुराचे रूप घेतले. ते एका लोहाराकडे गेले आणि पूर्ण रात्र लोखंडावर हातोडी मारत काम केले. सकाळी त्यांना मोबदल्यात 1 टका मिळाला. तो टका घेऊन ते वेदपाठीच्या घरी गेले. वेदपाठी घरी नव्हता. त्यांनी तो टका जमिनीवर फेकला आणि तेव्हाच एक चमत्कार घडला. जिथे टका पडला तिथे जमिनीत गड्डा पडला. त्या गड्ड्यातून एक सुवर्ण रथ बाहेर आला आणि आकाशात विलीन झाला. असे करत करत 9 सुवर्ण रथ प्रकट झाले. 10व्या रथात मात्र एक तेजस्वी दिव्य बालक होते. हा रथ जमिनीवरच थांबला. तेव्हा वेदपाठी ते बालक घेऊन राजा कडे गेले आणि म्हणाले, हे राजन, हा तुमचाच पुत्र आहे. 1 टक्याच्या निष्काम कर्माचे फळ 10 रथांतून प्राप्त झाल्यामुळे त्या बालकाचे नाव ठेवण्यात आले दशरथ, जो 10 दिशांत रथ नेऊ शकतो असा पराक्रमी राजा. आणि याच दशरथांच्या घरात पुढे जन्म झाला मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा. ही कथा आपल्याला एकच संदेश देते, निष्काम कर्म आणि श्रद्धा कधीही व्यर्थ जात नाही. जय जय गुरुदेव दत्त.